तर बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली असा आरोप राऊतांनी निवडणूक आयोगावर केलाय. तर आमदार आणि शिवसैनिक का सोडून गेले याचा विचार करा, असा पलटवार योगेश कदम यांनी केलेला आहे. तर बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली असा आरोप राऊतांनी निवडणूक आयोगावर केलाय. तर आमदार आणि शिवसैनिक का सोडून गेले याचा विचार करा, असा पलटवार योगेश कदमांनी केला. पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला. त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना. निवडणूक आयोगाने कुठल्या आधारे निर्णय घेतले, मला वाटतं त्यावेळेला मला आठवतं की निवडणूक आयोगाला तुम्ही निर्णय घेण्यापासून रोका, त्यांना थांबवा, अशा पद्धतीची देखील त्यावेळेला त्यांनी याचिका दाखल केली होती, जी कोर्टाने फेटाळली होती. मला वाटतं शेवटी पक्ष हातातून गेल्याचं दुःख हे त्यांच्या मनामध्ये असणं साहजिक आहे. परंतु ह्याच्या मागची मूळ कारणं ही ह्याच्यावर त्यांनी विचार करणं आवश्यक आहे की माझ्याकडनं आमदार तर गेलेच, पण अख्खा महाराष्ट्रामधली अख्खी शिवसेना, प्रत्येक शिवसैनिक का सोडून गेला, हा विचार खरं तर त्यांनी करणं आवश्यक आहे.